येतो ना उद्या 9 वाजता. हजरच आहो मी तिथं. 25-30 झाड आहे म्हणता ना. बरं पाहू ना मग काय होते सौद्याचं तर. हो ठीक आहे उद्या पोहोचतो आम्ही 9 वाजता. कुठचा फोन आहे म्हणलं? रामपूरवाल्याचा फोन आहे का? हो ते कंदील बुटाचा आवाज येत जाय जरा जरा. हो ते काय लक्ष्मण किरकिरेन कंदील बुडा आणि ते काय तुमचा मुंशीराम झुटके तुमचा युवाई तिघाचे झाड आहे म्हणते. हो 25-30 झाड आहे म्हणे. पाहतो आता काय म्हणते कसे काय काय नाही सौदा होते नाही होत. काही खरं नाही ते. हो पाहिल्यावर सांग जा बा किती आहे काय तर. हो मोठे लबाड लोक आहे त्या गावचे. 25-30 नाही मला वाटते 4-5 झाडं असं आणि 25-30 सांगत असं. पहा मग आता त्याचं जाऊ द्या मला काही सांगू नका. हे झाडाचे सांगा तुम्ही 10,000 देऊ राहिले का? पटत असेल तर सांगा नाही तर निघा. अरे 10,000 कायचे हो? हे पहा काहीच नाही ना. 4,000 आले महाग आहे. हो पहा तुम्ही मी 4,200 फायनल देऊन राहील तुम्हाला. काही हे पहा पाट्या नाही निघत ना कोणतं काहीच नाही. इंधनाच्या कामी आहे. आणि एक तर आता हे नेणं आणणं ते काय मोठं कठीण काम आहे. ते रस्त्यावर झाड आहे मग पाळणे मोठं कठीण आहे. हो पहा तुम्ही 4,200 मध्ये नाही तर चाललो मी. हका लागन गडी. 4,200. अरे 10,000च्या खाली खडकू देत नाही मी. पटत असेल तर घ्या नाही तर निघा. मग तुम्ही राजा 10चे 20 करता मला का माहीत नाही का? मग अरे तिकडे 10 रुपये किलो इंधन निघून राहिले ते. मग आम्हाला सगळं माहीत आहे ना. मग काय बेभाव इकतं तिकडे आणि इकडे आम्हाला कसं दिले 4,000 निघले का? 10,000च्या खाली झाड देतच नाही मी. 10ची 20 पाय न करू ना तोडणं झाड ने रस्त्यानं मग समजते तुला काय असते तर इंधन कायले म्हणते आणि लाकडं कायले म्हणते तर. आमचं आम्हाला माहिती किती चेडे असते त्याची. पाय आता हो 5,000 रुपयात देत असेल दे नाही तर हान फकीर. चला रे बा करा सुरू गाडी. राहिलं ऐकणार नाही लेखाचं. हो काही अळेल नाही माया. येऊ शकता तुम्ही आता. क्या अनिल साहब रजा फोन लगाते परेशान. हो कितनी देर से फोन लगा रहा है मैं तुमको. जाना है ना हमको रामपुर. तुमको जरा सा एक बात बताने के लिए फोन किया मैंने. क्या बाबा नाक में दम लाया काश्तकारों ने? क्या गेहूं है कि क्या है? कितना आया राजा? अरे रे बाप अबे तूफान खतरनाक बिल्कुल। जगह नहीं रखने को जगह। तो इसके वजह से वो अपना ट्रक भरना चालू था। तुम्हारा फोन आया। मैंने बोला चलो बा क्या है देखते। क्या जान दो ना ये तो चलेंगे ही लेकिन ये अपने रामपुर वाले का फोन आया था। वो जरा सा अपने को बोल रहे लकड़ी लेते क्या बोले पेड़ है बोले जरा से। तो कैसा क्या लिव क्या जाओ क्या हो रामपुर में. तुमको क्या लगता कुछ फंसाने का प्लान होंगे क्या उनका? नाही जायचं ना हो जायचं काऊन नाही. तुम्ही जर नाही गेलं तर त्याला काय वाटायचं? टरकली वयाची असं आहे ते. जायचं बोलावल्यावर जायचं. मी काय म्हणतो लाकडाचा जरासा म्हणजे बरोबर पाहिजे तुम्ही. कसं आहे फालतू तुम्हाला गोत्यात आणू शकते ते. हो फक्त तुम्ही सौदा करा माल घेऊ नका. नहीं वैसा ही करता मैं. हो सौदा तो करता ही नहीं मैं. और यदि हुआ भी तो उनको बोलता कि तुम लकड़ी लेके आओ यहाँ पे. मैं नहीं लेके जाऊंगा क्योंकि बीच में कुछ ना कुछ गेम होने वाला है. वो कैसा लकड़ी का ट्रक गाड़ी कोई सा भी हो उसका मेरे घर तक आने तक हो कितनी मुसीबतें आएंगी ये मेरे को मालूम है. नहीं अरे बाबा गेम करते हो फिर क्या तो मालूम नहीं तुमको? वो तो तुमको लकड़ी बेचेंगे पैसे लेंगे बाद में आगे जाके उनकी नकली पुलिस तुम्हारे सामने आ जाएंगे. इधर से भी जाएंगे उधर से भी जाएंगे. इसलिए कैसा बेभाव बोलो तुम सौदा मत करो आगा. सिर्फ जाने का काम करो और आने का काम करो. क्योंकि बहुत ही चालू लोग हैं. हो फालतू का फंसाएंगे तो अपने का काम निकल जाएगा अभी. नहीं हो सकता वैसे भी हो सकता है. फॉरेस्ट वाले बन के हमारे सामने आ जाएंगे नहीं क्या. और पैसा भी लेंगे लकड़ी का और बाद में हमारा माल भी जब्त कर देंगे. बराबर बराबर तुम्हारा भी बराबर है. मैं सिर्फ जाता वहाँ पे कुछ तो भी शो मारता और वापस चले आता. कुछ भी बेभाव बोल के. बस बस वैसे ही करने का जाने का बेभाव बोलने का और चले आने का वापस. और यानी अपनी कीमत भी रहेंगी कि चलो वो हटेले नहीं डरा. रामपुर में आया. नहीं तो वो कैसा हो जाएगा डर गया वो. तो तुम जाओ बिन दिक्कत. कोई टेंशन नहीं है. और आगे भी कैसा बहुत बड़ा प्लान बना रहा है मैं रामपुर वास्ते. ये रामपुर का पूरा बिल्कुल अपने को काम ही निकलने का है. ये अब ये इधर का ये गेहूँ का सीजन होने दो जरा सा. बाद में देखता मैं उनका. होना उनका जलवा चल रहा ना. उन्होंने हेलमेट कैसे लोगों को बांटे बोलते ना. वो पेपर को बात भी पढ़ी थी क्या तुमने? ना उसी वास्ते तो मैं कैसा उसका गेम निकाल रहा मैं. ना उन्होंने 60-61 हज़ार रुपए के हेलमेट लोगों को बांटे बोलती. पेपर में बड़ी न्यूज़ थी ना. क्या बोलते वो शिवलाल टोयगोटे और उनका मित्र मंडल रामपुर इन्होंने सभी लोगों को मार्च एंडिंग की वजह से हेलमेट सभी को प्रदान किए. फोटो गिटो है ना शांताराम खनगनी का उसमें. फिर क्या तो आई थी ना वो न्यूज़. वही बोल रहा था मैंने बोला पढ़ा कि नहीं पढ़ा तुमने. उसी वास्ते तुम गेम बना रहे हो उनका नहीं क्या. अच्छा ठीक है करो प्लान करो बड़े बड़े प्लान रामपुर वास्ते. ठीक है फिर मैं निकलता आता मैं. झलक मार के ओके. लेकिन मैं कैसा बोल रहा अकेले जाओ तुम. ये चाचा भतीजा ये फालतू के मत लेके जाओ.
नहीं बुलेट लेके जाता मैं अकेला, फिर क्या तो काय को फालतू का, अपने को सौदा ही नहीं करने का न क्या है, हाँ जाने का और शो मार के वापस आने का। ठीक है फिर आता मैं, ओके। आले का शेठ? हा ठीक आहे ठीक आहे, चला म्हटलं चहा घे घेऊ आणि चालले जाऊ मग वावरात. मी झाडं पाहिले तोपर्यंत कसं ते आपले कंदील आबाजी नाही का, हो त्या इथे होऊन जाते, त्याला फोन करून द्या तुम्ही. हा या मग आतमध्ये, हो या चहा घे घेऊ मग. ठीक है, हो तो कितने अपने 25 एक झाड़ है नहीं क्या, 25 झाड़ होंगे नहीं सब? अंदाजे पकडून घ्या ना, आता तिघा मिळून समजा आमचे 25 भरतील झाडं ते सगळे. तसे मारत राहा, धुटकेचे जास्त आहेत. आपले 4-5 आहेत समजा. बरं बरं, मी त्याला फोन करून देतो, आलेले आहेत मग तू शेठ, आणि मग कसं सोबत सोबत चालले जाऊ मग. अच्छा कोई बात नहीं, लेकिन जाने के लिए गाड़ी अपन को वहाँ से लकड़ी लाने को अपना गाड़ी जाएंगा ना, ट्रक वरक, हाँ ट्रैक्टर कम से कम। नहीं रास्ता किस्ता ओके, कोई प्रॉब्लम नहीं है. हो, चलो आओ ना फिर बैठते बाद में देखते क्या है तुम्ही. चलो एक मिनिट म्हणलं, ते कंदील आबाजीचा फोन आहे. हॅलो, हां बोला आबाजी, काय कसं काय म्हणलं, ते आले म्हटलं आपले लाकडावाले घेणार आहे ते शेठ. कसं काय मग येऊ का त्याला घेऊन, मग चालले जाऊ सोबत. हो ते हटेले आलेले आहेत. हो बस बस बस, त्याला घेऊन येऊनच राहिलो तुम्ही तुझ्याकडे. हो आता चहा पाणी झालं, हो म्हटलं चला बुवा आता. ठीक आहे ना, मग दोघायला घेऊन सोबतच चालले जाऊ मग. हो ठीक आहे ठीक आहे. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. हो आता मामा लुटे राहिला आता फक्त. हा ठीक आहे मग आता. हो बरं बरं बरं, मामा लुटे आले वाटते अजून. नाही मामा लुटे रे नाही, ती यायची अजून, ती यायची आहे. हो त्याचा अजून काही म्हणजे अजून संपर्क झाला नाही, पण आता येतीलच ना. 9 वाजता म्हणलं होतं आपण, आता हे दोघं आले समजा. बरं येते ना येते ना. हो ठीक आहे ठीक आहे. हो ठेवतो मग ठेवतो. हो बरं ओके. क्या भैया, कोई और लोग आ रहे हैं क्या, हाँ सौदा करने को? हाँ वो भी आ रहे हैं, वो कैसा, वो बोले हमको हो रहा बोले, मैंने बोला चलो वाह कोई वादा नहीं, हाँ जिसका ज्यादा भाव रहा उसको हम दे देंगे। हाँ तो कैसा है, तुम्हारा तो कोई हाथ नहीं पकड़ सकता। हाँ देखेंगे फिर क्या होता तो। बराबर है नहीं क्या, और दुरून डोंगर साजरा हो है, जैसे दिखते वैसे लोग नहीं है, बहुत चालू लोग दिख रहे हैं नहीं हो। बराबर 2-4 लोगों को बुलाया, यानी जिसका भाव ज़्यादा होगा उसको दे देंगे। अरे बाबा आज से धंधा कर रहा क्या मैं, हाँ देखा था इनको भी क्या है तो। अच्छा ठीक है ना, कोई बात नहीं, बुलाया तो बुलाया, हाँ हमको क्या है। हाँ चलो फिर अभी उनको बुला लो और चल जाएंगे फिर। हाँ और चाय वाय रन दो अभी, और जल्दी जाना है हमें भी। ठीक है ठीक है. वो आने वाला तब तक पानी तो पियेंगे ना, हो जाता चाय तब तक. हाँ अंदर आओ, अंदर आओ. क्या हो, ये किसको बुलाया तुमने, हाँ कौन बात कर रहा था ये अभी, बोले वो कुछ सौदा करने आया बोलते। पुन्हा अरे काय हे लक्ष्मण कनी मोठा वादा झाला. हो ते आपलं मुशिराम धुटकी नाही का, हो तर त्यानं काय केलं, त्या लकडी शेतले भेटला ते, हो काल जाऊन घेता का बा. हो तर ते आला आणि तुम्हाला आम्ही सांगितलं दोघांनी समजा, आम्हाला काही माहित नाही मुशिराम तसं आहे म्हणून सांगितलं म्हणून. हो, म्हणून तसा वादा झाला. नाही तर आपण काय 2-2 4-4 लोक बोलावणार होता. हां तुम्ही घेणारे असल्यावर. हो पण जाऊ द्या ना, आला तर आपल्याला काय करावं लागते. हो त्याची शानच काय तुमच्या पुढे घ्यायची. हां हो चला मग चला. ये क्या वो मामा लुटेरे को भी बुलाया बोलते ना, अभी फोन पे सुना ना मैंने। हाँ वो भी आ रहा है क्या, मामा लुटेरे भी? क्या राजा, वो भी आपस होगी ना. वो आलू है कि नहीं, आलू उसने उसको फोन लगाया. हो हमको पूछा भी नहीं. उसको फोन लगाया, बोले लकड़ी लेता क्या. वो बोले हो, बोले मैं लेता बोले. हो तो वो भी आ गया. हो इसकी वजह से वो भी आ गया फिर. हाँ एक से भले 2, 2 से भले 3. जान दिया ना आपने क्या लेना है. हो क्या लेने वाले हैं तुम्हारे सामने. बस बाबा धन्य झालो आता मी नाही का, हो ना लेखाचे पाच किती बोले का खोटे बोला, अजून किती बोला आता. हो ना तिघं बोलावले म्हणजे बरोबर कॉम्पिटिशन होईल आणि भाव जास्त भेटल. बरोबर जाऊ दे, नाही तरी आपल्याला घेणंच नाही, काय घेणं देणं आहे. बरोबर ठीक आहे ना, बुलाया तो बुलाया. हो चलो फिर कहाँ जाने का है अभी? बस यहाँ पे अपना लक्ष्मण किरकिरे घर को जाएंगे. हो वहाँ पे वो चाय पी रहे बोलते. वहाँ से फिर अपने खेत में पैदल पैदल निकल जाएंगे. हाँ तब तक वो मामा लुटेरे आएंगे समझो. अच्छा ठीक है तो गाड़ी यहाँ पे रखता मैं, हाँ और चलो फिर पैदल जाएंगे. मला इथे उगवलाय गावातनी. हो काय आला आता इथं नवीन काय आणलाय ना आता. अरे क्या है मामा लुटेरे, क्या है बाबा, इधर किधर. हाँ क्या है गडबड. अरे काय राजा सनसनी, काय करता आता, हे गाववाल्याचा फोन आला तुमच्या काल. हो ते काय आपलं मुंशीराम धुटकेचे आणि त्या किरकिरीचे काय झाडं आहे म्हणे बा इकायचे असं म्हणे. हो या म्हणे बाप्पा आले सौदा करून घेऊ म्हणे, घेऊन जा म्हणे तोडू. हो काय आता पाहतो किती आहे काय आहे. तर मी आणला आता, गेले का वावराकडे ते. हां मले म्हणे वावराकडे या म्हणे बा, नाही तर मग घरी या म्हणे. बापा लेखा का सरी जत्राच भरावली का रे बा. हो ना 7-8 झाडं नसायची, लोक बोलावले 17-56. याले बोलावलं वाटते नाही का, 2 आत्ता गेलेत ना पुढे. हो ना सगळे लोक की अरे मला तुम्हाला बोलावले का ते. हो लाकडं पाहायसाठी ते झाडं पाहिले. तुम्हाला बोलावलं. हो ना फोनच आलता ना मुले काल. हो काहून अजून काय बाकीचे आले का बा, हां कोणी आलं का म्हणलं अजून घेणार. मग तेच म्हणून राहील तुम्हाला. आत्ता हे म्हणजे कसं आहे, 7-8 झाडं नाही द्यायच्या वावरात. हो 2 जण आत्ता जाताना दिसले म्हणले. आणि ते म्हणे बा आता आम्ही सौदा करायला चाललो म्हणे बा. आणि आता तुम्ही तेच म्हणून राहिले. बाबा काय बोलून राहिले, म्हणजे काय झाडं 5-25 आहे म्हणते ना, 25-30 झाडं आहे म्हणे न ते. ते 25-30 कुठं आहे बा, मला तर काही दिसले नाही. कोणते झाड आहे म्हणे ते. ते काय विचारलं आम्ही कोणते आणि काय, ते म्हणे आहे म्हणे 5-25 झाडं आहे म्हणे बा दोघं मिळून.
म्हणून आलो आम्ही. काय सांगा बा कोणती आहेत आणि कोणती नाही तर असं बा नाही का लवणाकाठी आहेत ते तर नसन म्हणाले का जे आजनाची झाडं हो ना ते मारत्याच्या धुऱ्याला लागू नये लवण त्यातले हो काय सांगा बा ते असं 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 हो का पहा बा कोणते आहेत तर मला काही माहीत नाही मी काही त्याच्या वावरात जास्त जात नाही हो माय वावर भलं आणि मी भलं हो आता माहिती आहे ते माठासाठी माती आणून राहिलो मी माठ चालू आहेत बनवणं. तसं हो का? बरं बरं बरं, ठीक आहे ना, ठीक आहे ना, काही हरकत नाही ना. पाहतो ना मग, आता हाय म्हणते बा 5-25. पाहू, जर पटलं तर घेऊ, नाही तर चालले वापस. नाही 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 झाड तर एकही तोडू देत नाही मी हो करू दे ना सौदा कोण कर देतं नाही का पण मी काय म्हणतो एक सांगू का मी तुम्हाला हो सौद्यातनी तुम्ही झाडं काही घेऊ नका हो एक म्हणा नाही का तुम्ही हो कारण की मी गावातलं एक झाड तोडूही देत नाही कोणाला सांगू राहिलो आता हो मी त्याला काही म्हणलं नाही मला कालच समजलं हे यानं बोलावलं म्हणून पण मी त्याला म्हणलं नाही पण मी गावातलं एक झाडही तोडू देत नाही समजलं का हो तर तुम्ही काय करा तुम्ही बोला काही 2 शब्द आणि घराकडे चालले जा. सांगा आता, नाही आपण हे म्हणते सौदा करू नका आणि ते म्हणते सौद्याला या. हो सांगा. अरे पण मग तुमची काय अडचण आहे म्हणला हो? आता त्याच्या वावरातले आहे ते इकतीन काही करतीन, तुम्हाला काय अडचण आहे? वावरातले म्हणजे अरे वावरातले कायचे लवणाचे झाडं आहेत ते मग लवणातले झाडं काय त्याची आहे का ती मग धुऱ्याला काठानं ते लवण गेलेलं आहे त्याच्यातले झाडं आहे ती त्याच्या वावरातली जरी असली तर काय झाडं तोडता येते का मग आज लावायला किती टाईम लागून राहिला किती वर्ष लागले ते झाडं लावायले आणि यायला काय आहे तोडाले सांगितलं ना म्या मारतेले म्या आणलं गड्या ते तोडू नको तर त्याचा बाप म्हणते की ते कोण म्हणणारा म्हणून म्हणलं कसं आहे तुम्ही या भानगडीत पडू नका हो मी ते कसं मी फॉरेस्टवाल्याला फोन करीन नाही तर सांगू राहिलो त्याईनं फक्त द्यायला ते आरी लावली झाडाले की बस देवदास संस्थेनं माणसं आणले काहून की झाड तोडू देत नाही मी काहून की झाड म्हणजे जीवच आहे एक प्रकारचा भलंय बा छाटछूट केलं काही समजा वायलीची झाडं असले इंधन नेलं काही गडबड नाही आपलं काही म्हणणं नाही पण झाडाच्या झाडं नाही तोडू देत मी कोणाला सांगू राहिलो. बोल का चांगला सनकी दिसते मुली नाही का आहे ना तसं सनसनीच आहे नाव त्याचं. बरोबर जा लाग 15-20 मिनिट हालगो मालगो करा लाग नाही का बेभाव बोला लागन घराकडे चाललं जा लाग असं म्हणता नाही का म्हणजे विरोध आहे तुमचा नाही का. बरं ठीक आहे ना बा मी काय आले सौद्यात पडतो म्हणले काय नाही द्या ते नका देऊ पण त्यानं बोलावलं आलो. तेच म्हणलं हो कारण की कसं आहे हे तुम्हाला माहीत आहे आता झाडं म्हणजे कसं आहे किती किती वर्ष त्याला वाढायला लागते ना आपण जर असे जर तोडले लावाच्या वक्ती एक नाही आहेत आता म्हणलं गड्डे खणायला जावं लागते सरपंच म्हणे यावर्षी बरसातचे अजून झाडं लावा दरवर्षी तेच गड्डे आणि तेच झाडं जगणं एकाचं काम नाही पाण्याचा पत्ता नाही म्हणून म्हणलं हाय एवढे मुकाट्यानं जगू द्या कशी बी आहेत त्यातही तोडतात लोक हो ना चला बस बड्डावरचे छाट नेला काही हरकत नाही झाडाच्या झाडं जिकायला पाहिजे मी नाही ऐकू देत ते हो पाहिजे तुम्ही हो तुम्ही मनात पडू नका लय मोठं गंभीर प्रकरण होणार आहे सांगतो तुम्हाला कोण जर घेतले ते तर हां ठीक आहे मग या तुम्ही. चलो भैया कहाँ पे दिखाओ तुम्हारा पेड़ हो ये है क्या खेत तुम्हारा आगे है क्या फिर कहाँ पे पेड़ कहाँ पे? आपलं काशी ना जाय बरं तू दाखवून दे ते हॉटेल साहेब फोनवर आहे ते जा जा सोबत जा याच्यासोबत जा म्हणलं हे दाखवते तुम्हाला आम्ही आलोच त्या हो ज्याचे झाडं आहेत ते मालकाला घेऊन येतो ना मुंशीराम धुटके हो ते आपल्या याच्यात गेलेले आहेत त्या बंड्यातनी हो येते 2 मिनिटातनी आले की बस आलोच आम्ही हो तुम्ही पुढे दाखवतेच तुम्हाला चला हो आम्ही आलोच तुमच्या मागं आला वाटते हो चला येणार बा लवकर येणं चालणं झालं ना म्हणलं आले ना सगळे आता चालणं झाडं दाखवा लागेल ना बरोबर त्याला चला. चला ना चला आता कसं आहे ते दरवाजा लावून घेतला हो चला मग काय लक्ष म्हणा तुझ्या वावरात दाखवतो का माहीत दाखवू मग पहिल्या हो लवणा काठचे आपले सगळे हे दाखवून देतो मग आपले याचे आजनाची झाडं झालं बाकी तर काही नाही बा आपल्यापाशी झाडं दुसरी कोणाची दाखवा ना त्याचं काय ते याची आहेस कोणती बाबूची झाडं हो त्यापेक्षा तेच दाखव आपल्याला कसं आहे पैसे किती काही हो काढून टाकायचे आपल्याला टेन्शनचं काम नाही आणि एक तर आता तसे तर पैसे आपल्याला भरपूर भेटते कारण की कसं आहे आपण चालच तशी चालली आपण हो कारण की हॉटेल आहे मामा लुटेरे आहे आणि त्याच्यानंतर ते लाकडवाला आहे तिघाची हे आपल्याला कॉम्पिटिशन लागणार आहे हो बिलकुल आपले भाव सांगतो ना सोन्याच्या भावात लाकडं जाणार आहे. हो ना ते तर तुम्ही बरोबर प्लॅन केला म्हणून जमलं ते नाही तर एक जण आला असतं तर आपल्याला कच्चं खाल्लं असतं त्यानं आता तिघं म्हटल्यावर तर बिलकुल तुम्ही मस्त सोडून द्या पाहिजे आलो भाऊ जरासं मामा लुटेर म्हणा जरासं वडताय बोल म्हणा शिल्लक वाल्लक भलंय आम्हाला भलंय तू नको घेऊ म्हणा त्याला दे म्हणा वरे सोडू. अरा बोलतो मी तुम्ही काय जेव्हा करू फक्त त्याला झाडं झाडं पाहू द्या हो नंतर मी सांगतो त्याला की बा तू जास्तीत जास्त बोल म्हणजे कसं आहे हे बरोबर पुढे पुढे चालले पाहिजे. ते तर होईल म्हणा आता भावारीत आपल्या 100% भेटते काहून की आता हॉटेल बी कसं आहे सोडून दिला की चांगला चढते मग किशीचे कम नाही आणि बाकीचे बी फक्त म्हणलं आपल्याजवळ परवानगी नाही काही नाही फालतू काही लोचल काम तर नाही होणार नाही याच्यात नाही आपण तोडून तर राहिलो लोचल म्हणजे आपण काय लोचे आपण थोडी करू राहिले काही हो ते घेऊन राहिले ना त्याला आपण सांगून द्यायचं बा हे माझं झाड आहे बाकी तू पाच बस काय करायचं तू घेऊन जाय काय कसं नाही आता ते तू पाच बस आमचा त्याची संबंध नाही हे झाड सांग कायचं रेट सांग काय किती देतं
बस बस हे बा मारती तेच म्हणे आपण न्यायची हे बा जबाबदारी घ्यायची नाही त्याला म्हणा तुम्ही गाडी आणा ती घेऊन जा. हो रस्त्यात फालतू पकडलं आपण काय करा. हां उद्या आपल्याला म्हणता येईल की बा नाही बा हे चोरून नेले सरकी सरकी आपण काय सगळं लुटून देऊ त्याच्यावर. लुटच लागते अंगावर आलं की लुटून द्यायचं सरळ म्हणा यानं रात्रीतून चोरून नेले म्हणा हो असं म्हणायचं आपण काय हे करायचं. आपले पैसे आधीच घेऊन घ्यायचे त्याशिवाय झाडाला हात नाही लावू द्यायचा. तेच म्हटलं एक तर आपल्याला नाही परवानगी हां त्याला म्हणा बा परवानगीचं पहा म्हणा तुम्ही काय ते आम्हाला काही माहीत नसते म्हणा यातलं. हो ते लाकडावाला म्हणते म्हणा ना की बा मला काही टेन्शन नाही म्हणून. ते म्हणे ना जे लाकूड सेट म्हणे तुम्ही त्याचं टेन्शन नका घेऊ म्हणे तुम्ही फक्त आता मला झाडं पाहू द्या म्हणे नंतर बोलू म्हणे आपण त्याच्यावर. हां हो तसं काही नाही म्हणा बाबूचे झाड आहे असं काही आपल्या आंब्याचे निंबाची याची ते थोडी आहे की आजनाची गिजनाचे जे बा फालतू लाकडं आहेत ते. पाहू ना आता काय म्हणते ते हो त्याला म्हणा सगळी जबाबदारी तू हो आमचं फक्त झाड आहे बा सांग तू पैसे किती देतो. बरं ठीक आहे मग आता हो चला मग आता सविस्तर बोलू द्या संग झाडं आता दाखवून सुरू करून देऊ. पाहू आता उद्याच्या एपिसोडमध्ये हो चला 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 चला. हेलो हाँ हाँ बोला बोला हटेले क्या बात है हो गया क्या सौदा फिर क्या बात है. अरे बाबा क्या रजा खादोड़े साहब सच में तुमने नस पहचानी है रामपुर वालों की. बहुत खतरनाक चालू लोग हैं ये. उन्होंने मेरे को ही नहीं बुलाया अकेले को ये सौदे के वास्ते. अरे और 2 बुलाए हमारे कंपटीशन बने और बाद में उसको ज़्यादा रेट मिल जाए. तो ये पेड़ के वास्ते 3 जनों को हमको बुलाया. मामा लुटेरे है एक कौन लकड़ी सेठ है कहा का तो वो कैसे अभी यहाँ पे आ गए. तो हम तीनों में से जो भी ज़्यादा भाव बोलेंगा उसको वो देने वाले. नाही ते समजलं ना मला माझ्या लक्षात आलंच ते काहीतरी करतीलच म्हटलं ते तर तुम्ही एक काम करा अजिबात घेऊ नका माल तुम्ही हो ज्याला घ्यायचे त्याला घेऊ द्या. आणि याच्यात आपल्याला मोठा गेम बसते म्हणला हो पुरे रामपूरवाले फिटू शकते याच्यात कोण कोण आहे याच्यात सामील कोण कोण आहे म्हटलं. इसमें वो लक्ष्मण किरकिरे के है कुछ और वो मुंशीराम धुटके और वो साथ में वो जो कंदील बूढ़ा है ना वो है. और 3-4 लोग है वो तो क्या करना फिर. अच्छा अच्छा वो मुक्षीराम झुटके ना बहुत नालायक आहे उसका तो बदला मेरे को लेना ही था. हो त्यानं काय केलं मला म्हणे मी सगळ्या गोष्टी सांगतो म्हणे 3 लाख रुपये त्याला हार दिला. नालायक वनाचा पलटी झाला त्या ऐन धुलीवंदनच्या वेळेस त्याने सांगितलं नाही मला काय आहे काय नाही तिथं. आपल्याला साड्या घालून जायची पहिली. आता म्हणून म्हटलं त्याला आता फिटवायचं आहे आपल्याला त्याचे लाकडं पकडून देतो म्हणजे देतो मी आता फॉरेस्टवालेल्या. तिथेही संबंध आहे आपले मी फोन करतो त्याला की रामपूरवरून इतकी झाडं तोडले बा रस्त्यात बिलकुल उभेच करतो ना. ज्याने घेतले तेही फिटला ज्याने इकले तेही फिटले. नाही मी घेतच नाही आता. हो त्या लकडी शेटलेच घेऊ देतो नाही तर ते मामा लुटेरेले. हो तसं मी मामा लुटेरेले टच करतो. हो या फांदाड्यात काही पडू नको त्यालाच घेऊ दे बा मो काय होय. विनाकारण कुठं मामा लुटेरेसे पंगा करता. त्याला बी बाजूनं करतो आणि मी बाजूनं होतो. आणि त्याला म्हणतो घे बा तू. वैसा करो मामा लोटे को साइड में ले लो और वो उसको बता दो बराबर ऐसी ऐसी बात है बोलना. तुम उसका परमिशन नहीं बोलना कुछ नहीं फालतू अटक जाएंगे बोलना. तो वो लकड़ी सेट क्या करता है उसके हिसाब से उसको करने दो. बाद में मैं देखता क्या करना है तो फिर ठीक है फिर रखो फोन अभी और बराबर करो आका. अच्छा ठीक है ना मैं बोलता हूँ उनको और क्लियर कर देता मैटर. बस हो गया अब रामपुर वाले फिट जाएंगे फिर नहीं क्या कल. तो फिट गए ना हो फिट गए. मैं तुम सिर्फ ये बताओ वहाँ से लकड़ी कटना चालू हो गई कि बस मेरे को फ़ोन कर देना बाद में भी हो गया उनका काम ही हो गया फिर. वहाँ पे यदि रंगे हाथ उनको नहीं पकड़ा तो मेरे को बोलना तुम. बस वहाँ पे मैं फॉरेस्ट वाले भेज देता मैं ऐसे कैसे पेड़ तोड़ रहे हो. इधर लोग पेड़ लगा रहे हैं ये तोड़ रहे कैसे. देखता ना मैं उनका बराबर अभी हाथ में आ गए वो. अच्छा ठीक है मैं बोलता तुमको फिर कौन लेता क्या होता. ओके ठीक है फिर.